नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. मी आता पनवेलवरून खारघरला चाललो आहे आणि आपल्याकडे म्हणतात ना, दुसऱ्याला दाबून पुढे जायचं किंवा दुसऱ्याला हटकून पुढे जायचं. ते मला आता काहीसा असा अनुभव आला. मी आता पनवेलवरून खारघरला चाललो आहे. तर जे काही मोठ्या गाड्यावाले आहेत किंवा बसेसवाले आहेत, ते लेन कट करताना सिग्नल देणार नाही, हॉर्न देणार नाही, पण असे काही कट मारणार, आपल्याला दाबतात एका बाजूला आणि त्यांची गाडी पुढे नेतात. अतिशय बेशिस्त लोक आहेत या जगामध्ये, पण तितकीच चांगली लोक पण आहेत. त्यांच्यामुळे कदाचित ही सृष्टी टिकून आहे, मी असं म्हणेन. मी इकडे गेलो होतो आसामला कॉलेजला असताना स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामसाठी. तर इतकं तिथे छान, म्हणजे तिथला एक अनुभव शेअर करतो की मी रस्ता क्रॉस करत होतो आणि तिथून साधारण एक 400 ते 500 मीटरवरती गाडी होती, बाईकवाला. त्याला मी हात केला की थांब म्हणून, आपण जसा हात करतो थांबायला तसा हात केला. तर तो तिथेच घाबरला. तिथूनच त्याने थांबवली गाडी आणि असं बिथरत त्याने कसा ब्रेक मारला आणि त्याने मला आधी जाऊ दिलं. खूप चांगला अनुभव होता. अशा शहरांमध्ये गेल्यावर असं वाटतं की आपला देश खरंच प्रगत झाला आहे. पण महाराष्ट्रात, मुंबईमध्ये अजूनही लोक सुधारलेली नाही आहेत. अतिशय बेशिस्तपणे गाड्या चालवतात, स्वतःचाही जीव धोक्यात घालतात आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. बघा, जमलंच तर नीट गाडी चालवा, नियमांचं पालन करा. वंदे मातरम.